चटपटीत चाट, मग ती कोणत्याही प्रकारचे असो. ऐकूनच लहान मुले काय, अगदी मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते, होय ना? तर आज आपण फास्ट फूडला हेल्दी पर्याय असणारी चटपटीत आलू चाट घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम ना, चटपटीत अशी आलू चाट बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे आधी स्वच्छ धुवून त्यानंतर उकडवून थंड करून याचे साल काढून घेतले आहे. या बटाट्यांचे वजनी प्रमाण म्हणाल ना तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे. 4 व्यक्तींना सहजरित्या पुरेल इतक्या प्रमाणात चाट या बटाट्यांपासून तयार होते. आलू चाट बनवण्यासाठी आता बटाटे कट करून घेऊयात. तर चाटसाठी बटाटे जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा ते अशा प्रकारे चौकोनी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे, जेणेकरून हे चाटमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होतात. तसेच चाट खाताना ना नुसती बटाट्यांची चव लागली जात नाही. तसेच आलू चाट बनवताना जेव्हा आपण बटाटे उकडवून घेतो ना तेव्हा ते मध्यम प्रमाणात उकडवून घ्यायचे. जास्त प्रमाणात उकडले गेले ना तर चाटमध्ये मिक्स करताना ना त्याचा गाळ होतो. तसेच बटाट्याची चव जी आहे ना ती नाहीशी होते. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता सर्व बटाटे जे आहेत ना ते मी अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतले आहेत. तर फ्रेंड्स, ही आलू चाट जी आहे ना ती फास्ट फूडला एकदम हेल्दी पर्याय आहे. लहान मुले जेव्हा बाहेरचं विकत खाण्याचा हट्ट करतात ना तर अशा वेळेस ही चटपटीत अशी आलू चाट तुम्ही घरच्या घरी बनवून त्यांना खाण्यासाठी देऊ शकता. तर अशा प्रकारे सर्व बटाटा कट करून तयार आहे. आता चाटसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केली आहे देठांसहित काही कोथिंबीर, तसेच काही पुदिन्याची पाने, एक छोटा आल्याचा तुकडा. कोथिंबीर व पुदिन्याची पाने इथे मी स्वच्छशी धुवून घेतलेली आहेत. तसेच एक हिरवी मिरची. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या चटणीमध्ये ठेवू शकता. चवीनुसार मीठ ॲड करून इथे मी आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून अशा प्रकारे ना चाटसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेतली आहे. पाहू शकता चटणीला मस्त असा हिरवा कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपली आलू चाट बनवण्यासाठी लागणारी हिरवी चटणी तयार आहे. आता आपण आलू चाट बनवण्यास सुरुवात करूयात. आलू चाट बनवण्यासाठी ना एका मिक्सिंग बाउलमध्ये ॲड करत आहे कट करून घेतलेले बटाट्याचे तुकडे. यावरती ॲड करत आहे चवीनुसार मीठ. आता काही मसाले यामध्ये ॲड करून घेत आहे. तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद, जास्त प्रमाणात हळद ॲड करायची नाही. तसेच एक छोटा चमचा लाल मिरची पावडर. इथेही तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे एक छोटा चमचा धना पावडर. धना पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा छोटा चमचा साखर. तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस. इथे जर तुम्हाला लिंबाचा रस ॲड करायचा नसेल तर अशा वेळेस तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला यामध्ये ॲड करू शकता. जर ते दोन्हीही नसतील तर अशा वेळेस तुम्ही लिंबाचा रस यामध्ये ॲड करू शकता. ॲड केलेले सर्व मसाले, लिंबाचा रस आता या बटाट्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. तर हे सर्व मसाले मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, कारण आपण यामध्ये बटाटा जो आहे ना तो उकडवून घेतलेला आहे. तर बटाटा स्मॅश होणार नाही याची इथे काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे आपली आलू चाट जी आहे ना ती मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून तयार आहे. आता ही चाट जी आहे ना ती कशी सर्व करायची ती पाहूयात. चाट सर्व करण्यापूर्वी ना आता इथे मी एक प्लेट घेतली आहे चाट सर्व करण्यासाठी. यामध्ये ना आता आपली आलू चाट मी सुरुवातीला सर्व करून घेतली आहे. आता या आलू चाटवरती ॲड करत आहे दही. तर इथे मी ही दही जे आहे ना ते साखर घालून फेटून घेतलेले आहे. जर तुम्हाला गोड दही आवडत नसेल तर अशा वेळेस तुम्ही जे आपले नॉर्मल दही असते ना तेच ॲड करू शकता यावरती. दही ॲड केल्यानंतर आता यावरती ॲड करत आहे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर अशा प्रकारे स्प्रेड करून घेतल्यानंतर आता यावरती मी स्प्रेड करून घेत आहे आपण तयार करून घेतलेली हिरवी चटणी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे दही, चटणीचे प्रमाण ठरवू शकता. चटणी स्प्रेड करून घेतल्यानंतर यावरती आता मी स्प्रेड करत आहे बारीक पिवळी शेव. शेव ॲड केल्यामुळे ही चाट खाताना मस्त अशी छान कुरकुरीत लागते. तर पाहू शकता चाटचे कलर कॉम्बिनेशन किती छान अशी ते दिसत आहे. यामध्ये आपण ना
मसाले ॲड केल्यामुळे याची तिखट चव होते, चटणीमुळे याची चटपटीत चव तयार होते, दह्यामुळे आंबट. तसेच यावरती मी आता शेवटी ना डाळिंबाचे दाणे स्प्रेड करून घेत आहे. डाळिंबाचे दाणे गोड असल्यामुळे यामध्ये गोड चवही तयार होते. तर यामुळे ही चाट जी आहे ना ती खाण्यासाठी आंबट, गोड, तिखट छान अशी चटपटीत तयार होते. तर पाहू शकता फायनली अशा प्रकारे आपली मस्त अशी फास्ट फूडला हेल्दी पर्याय असणारी चटपटीत आलू चाट खाण्यासाठी तयार आहे. याचे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता, अगदी पाहता क्षणीच खावीशी वाटत आहे. अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन छान दिसत असल्यामुळे लहान मुले काय अगदी मोठेही आवडीने खातात. तर फायनली आलू चाट खाण्यासाठी तयार आहे. ही आलू चाट जी आहे ना तुम्ही मुलं जेव्हा बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात अशा वेळेस ही पौष्टिक चाट घरीच बनवून देऊ शकता. घरामधील छोटी मोठी पार्टी असेल तर अशा वेळेस ही चाट तुम्ही नक्कीच त्या पार्टीसाठी बनवू शकता. मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे, नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.